नमस्कार, स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण करणार आहे थंडीच्या दिवसामध्ये शरीरामध्ये ऊब निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम आहार मानला जातो तो म्हणजे हुलग्यापासून बनवणार आहे। झटपट होणारा, फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये करणार आहे। तर कमीत कमी वेळेमध्ये होतोच, पण जेव्हा भाजीला काही नसेल ना तर तेव्हा हा पदार्थ आपण नक्कीच बनवू शकतो। आणि आमच्याकडे ना आवर्जून केला जातो हा पदार्थ थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात। आणि त्यातले त्यात जर सर्दी खोकला झालेला असेल ना, कोणी एखादं आजारी पेशंट जर असेल ना सर्दी खोकल्याचं, तर केलाच जातो हा पदार्थ। तर याला बरेच ठिकाणी ना भरपूर अशी नावाने ओळखलं जातं। आमच्याकडे ना कुळथाचे शेवते म्हटलं जातं, तुमच्याकडे काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये सांगा। इथं तर कुळीत बघितलेच तुम्ही सुरुवातीला, तर इथं मी हे अर्धा किलो कुळीत घेतले होते। त्याच्यामध्ये ना पावशेर गहू घातले दळण्यासाठी, ते भाजून घ्यायचे छान कढईमध्ये। आणि त्यानंतर पीठ तयार करायचं त्याचं गिरणीमधून पीठ तयार करून आणायचं। आता शेवते करायला घ्यायचे, तर त्यासाठी ना अर्धा वाटी शेंगदाणे घेतले, लाल मिरच्या घेतल्या, जिरे घेतले आणि लसूण थोडासा जास्त घालायचा आहे। इथं कोथिंबीरच्या काड्या घातल्या आहे, म्हणजे वाटणात जर आपण काड्या घातल्या ना कोथिंबीरचे जे देठ असतात त्याने ना एकदम चविष्ट ही आपली कुळथाची शेवते तयार होतात। आमच्याकडं खरं तर ना जिलेबी पण म्हणतात, त्यामुळे ना शक्यतो तोंडामध्ये जिलेबीचे आहे। तर इथं सगळं छान आपल्याला पाणी घालून ना वाटण तयार करून घ्यायचं आहे। हिरव्या मिरच्या घातल्या तरी पण चालेल, पण लाल मिरचीने ना चव जास्त लागते या शेवत्यांची। आणि जर लाल मिरच्या नसेल ना तर तुम्ही लाल तिखट घालायचं आहे, लाल तिखटनी पण छान होतात। तर बघा इथं आहे ना हे पीठ आपण एका काचेच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय बरणीत। अर्धा किलोचं आहे ना जवळजवळ 4-5 वेळेस होऊन जातं, 4 ते 5 माणसांसाठी। आता मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि मसाला घालून घ्यायचा। यातला थोडासा मसाला आहे ना ठेवायचा आहे साईडला, तो पुढे लागणार आहे, सांगतेच मी कशासाठी लागतोय। तर आता मसाला मिक्स करून या थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा तयार करायचा आहे। ही पण टिप्स पहिली लक्षात ठेवा। पीठ आहे ना आपल्याला हे जास्त पातळ करायचं नाही। पातळ पीठ जर केलं ना, जे आपण शेवते बनवणार आहे ना ते थोडेसे नरम लागतात। घट्ट पीठ असलं ना तर छान असे शेवते तयार होतात। तर बघा इथं घट्टसर असं पीठ मळून घेतलं आपण। थोडंसं तेल लावून छान मऊ तयार करून घ्यायचं। शेवटे वळायला आहे ना झटपट वळण्यासाठी पण एक टिप सांगते तुम्हाला। शेवटे वळायला ना थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आहे ना आपला वेळ कसा वाचेल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। तर त्यासाठी छोटे छोटे असे मुटके तयार करून घ्यायचे, म्हणजे शेवटे वळायला ना जास्त वेळ लागत नाही। तर इथं सगळे मुटके तयार करून घेऊ। सगळे मुटके इथं तयार झाले। आता पुढची तयारी करायची आहे। गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे किंवा कढई ठेवायची आहे। शक्यतो तुम्हाला सांगते जास्त चविष्ट होण्यासाठी ना लोखंडी कढईचा किंवा लोखंडी भांड्याचा वापर करायचा, म्हणजे त्याने ना जे शेवते असते ना थोडीशी चवीला जास्त लागतात। लोखंडाचा उपयोग सगळ्यांनाच माहीत आहे, लोखंडी कढईचा, त्याने प्रोटीन्स पण खूप भेटतं। तर इथं 2 ते 3 चमचे तेल घालायचं आणि लसणाचे ना 2-3 पाकळ्या घालायच्या एक कट करून, मोहरी घालायची, जिरे घालायचे। जो मसाला ठेवला आहे का तो यासाठीच ठेवला होता आपण। आता फोडणीमध्ये ना मसाला घालायचा। रस्सा शेवते बनवणार आहे, तर त्यामुळे ना रश्याला जर आपण हा थोडासा मसाला घातला ना तर टेस्ट म्हणजे चांगली लागते, चवीला लागते शेवते खूप। आता अंदाजाने ना तुम्हाला जर रस्सा किती ठेवायचा किती नाही ठेवायचं त्यासाठी पाणी आपल्या अंदाजाने घालायचं। इथं मी थोडंसं पातळ करणार आहे, तर 2 ते 3 तांबे पाणी घातले, 3 तांबे। त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचा, आदनात पण थोडंसं मीठ घालायचं आहे। झाकण ठेवून आहे ना उकळी येऊ द्यायची आहे, कमी गॅस करायचा आहे। एकीकडे आपण तोपर्यंत शेवते पण वळून घेणार आहे। किंवा तुम्ही ना शेवते वळून पण ठेवू शकता, त्यानंतर पण आदण ठेवून टाकू शकता। पण आपल्याला टाईमच वाचायचा म्हटल्यानंतर एकीकडे लगेच आदण ठेवायचे, एकीकडे ना शेवते वळायचे। बघू शकता मुटके केल्यामुळे ना पटपट असं आपल्याला
हात पण भरती नाही आणि झटपट आपले शेवते वळून होऊन जातात. तुम्ही जितके बारीक शेवते वळले ना तेवढे वेळ कमी लागतो शिजण्यासाठी आणि आपली जी शेवतेची रेसिपी आहे ती पटकन होते. तर बारीकच शेवते करायचे, शिजायला जास्त वेळ घेत नाही. तर इथं सगळे शेवते ना आता निम्मे वळून घेणार आहे. तोपर्यंत आपल्या एकीकडे लगेच आधण पण येऊन जात आहे, म्हणजेच उकळी पण येते. तर एकदम गावाकडच्या पद्धतीनेच हे बनवणार आहे शेवते. तर पाण्याला पण चांगली उकळी आली आहे आणि आता एक एक करून शेवते सोडून द्यायचे. आता गॅस कमी करायचा आणि अधुरं झाकण ठेवायचं आहे. एक उकळी ॲटोमॅटिक वरती आल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे ना झाकण ठेवायचं नाही, नाहीतर आहे ना शेवतेचा जो रस्सा आहे ना तो सगळा वरती जातो. आणि ही पण टीप लक्षात ठेवा, शेवते ना कडक चांगली छान म्हणजे तुटू नये यासाठी काय करायचं आहे, जे आधण ठेवलं आहे ना त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. आणि हा जो पिठाचा गोळा ठेवला आहे ना तो शेवते शिजत आले का आपल्याला पीठ कालून टाकायचं आहे. म्हणजे जो रस्सा आहे ना तो थोडासा दाटसर होतो आणि घट्ट होतो. तर आता जे पीठ ठेवलं ते कालून आहे ना टाकून द्यायचं त्याच्यामध्ये आणि 5 मिनिटासाठी शिजून द्यायचे. त्यानंतर वरून जर पाणी टाकायचं असेल ना तर पाणी नेहमी गरम करून टाकायचं, म्हणजे चव बिघडत नाही शेवत्याची. तर इथं पाहू शकता आपले 10 मिनिटामध्ये इथं शेवते तयार झाले. आणि रस्सा जो आहे ना तो पण छान झाला, थोडासा पातळ पण झाला, घट्ट पण झाला. तर इथं आपले शेवते तयार आहे. हुलगे पण म्हणतात त्याला. भरपूर नावांनी ओळखला जाणारा हा असा पौष्टिक पदार्थ आहे आणि याचे तर भरपूर फायदे सगळ्यांनाच माहिती आहे. याने ना वजन पण कंट्रोल होतं बरं का, आपलं वजन कमी करण्यासाठी पण चांगले आहे. आणि सर्दी जर खोकला सर्दी झाला असेल ना तर घशातील खवखव कमी करण्यासाठी पण हा जो रस आहे ना तो गुणकारी आहे. तर इथं आपले आता हे शेवते तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ज्यांनी नसेल केलं त्यांनी. आणि बेल आयकॉन आहे शेजारी त्याला पण क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. आणि आपल्या चॅनलवरती एकदम साधे सोपे गावाकडच्या पद्धतीचेच व्हिडिओ असतात आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्येच केले जाणारे पण असतात. तर चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केले त्यांनी अजून लगेच करून घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.